नमस्कार, मी सम्राट मनोज गोखले शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं 7 दिवसांचं पारायण करतोय आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे, 7वा दिवस। आणि आपले 3 अध्याय आहेत आजचे 19, 20 आणि 21। सुरू करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की शरण। 19वा श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण केणे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे। सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळख होये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची। या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ। ज्यासी वाणी दिवले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले। करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोर शोध करीती गुरुचा। जपतपी संन्यासी देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले। एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक। एक झाले दिगंबर एकी केला उद्भकर, एक घालिती नमस्कार एक ज्ञानस्थ बैसले। एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ध्यान, एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले। ऐसे असंख्य देखिले ज्ञानदयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची। हठ योग परम कठीण कैसा करावा साधना पण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना। एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी। नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी, जाणिले त्यांच्या हृदगतासी अंतर माझी आधीच। सन्मुख पाहोनी तयाला आज्ञा चक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू। आश्चर्य करीती सकळ असो झालिया काही वेळ, समाधी उतरवली तत्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजांबरी मस्तक ठेविले झडकरी, सद्यतीत झाले अंतरी हर्षकोटी न सामावे। उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मोती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास, केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले। स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथे जी वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला। बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले। केतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया। पाहोनी नृसिंह सरस्वतींसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी बारयोषिता पाळोनी। तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने। ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली करीतैल। परी अंतरीची गुण यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे। सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपले महिमान, तेची वारयोषिते समान अर्थ स्वामी वचनाचा। असो तेव्हापासून सिद्धी निजनी सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली। यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपे जाहले। ऐसे सच्शिष्य अनेक श्री कृपे ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्याचा नवर्णवे। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे। समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला। करी लग्न तलवार घेऊन आला श्री समोर, घालो न साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित। स्वकार्य चिंतोनी अंतरी
खडग दिधले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडगवाती देखील जाऊनी बैसला दुरश्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्मभोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी राजे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पावोनी खिन्नत झाला अंतःकरणी समर्थांते आपुले करणी नावली सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामींचरणी भजन पूजन निषेधनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुनिया विपरीत परी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी जाहले वीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवेळी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची न्यावे पातळीत स्पर्शया ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता की बैला प्रति विधरी मुक्ती मरण चुकले त्या त्याचे ऐशा लीला असंख्य घडू जाता पाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुर नर वर्णिता ती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवनी भवसागरी त्वरित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निषेधिनी करोनी तत्पर सदात्मजनी विष्णू शंकराचे मनी हे जीव सो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय बोधहा श्रीरस्तु शुभम 20ोऽध्यायः श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिवरा भक्त जन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्व साक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद परिघेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भावे सहस्त्रवदन निगमागमांसही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुझ समकवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती गहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविला अनंतनीला उद्धरिले कैक पाप्याना अद्भुत चरित्र स्वामींचे असं कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पापेला करून या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या देवदती हास्यवदने करोनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञापक म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रांवरती तेव्हा समर्थ आज्ञावेती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशुक झाले देवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थाचा कळला सत्वर म्हणी म्हणती हा अभावी कलर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याच जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू कुंभापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबई सारा उगा समटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊ नये का घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी
तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधला नोटा म्हणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र केवी वधू शकेनी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नपवर दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्त्यनुसार. याचक नेती बांधोनी षडसरणाचे ढीग पडले. क्षुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून बक्षिले. क्षुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून. रत्ने घेतली निवडवून प्रेमादरे माळ करून. श्रोतियाचे कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी. विष्णू भ्रम घाली उंजी अत्यादरे चरण पूजी. शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संगत. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. 21ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे. चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेविल्यावरी सारे. पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त. वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतारा. आता येथे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवे करी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला जाय. अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जलमूळाला. तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध हरिद्दिल्ला रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञाती. उपमान असे थोरात. बळवंत पार्वती सूत. नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले. आता गोपरनीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेख. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा. आबल वृद्धा समजे असा. लघुग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयोध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हाराव राजा वडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे गृहस्थ. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनी या द्रव्यभोक्त. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. त्या ऐकता पुनीत श्रोते भवती सत्यची. 11वा आणि 12वा तैसेची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बलवा. त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोडभूत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सूताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन चंदू. तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात. सारांश रूपे सत्यपरी. एक गृहस्थ निर्गण. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची
केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 19व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविकृत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1829 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नावे माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंधो नित्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामी निधिधला आवर जो भावे वाचील हे चरित्र त्याची आरोग्य अपार संपत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपागणा समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक सती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करून येण्याची परी माझी आशा उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभकन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणूनी जय जयाजी परमानंद वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता वेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भोपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलवरा कमलनयना विधिदाता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छकूर्म वराह जाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालो निचरणी ठेवी लबाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत समाप्तम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपलं श्री स्वामी चरित्र सारामृताचं 7 दिवसांचं पारायण पूर्ण झालेलं आहे। ज्यांनी संकल्प केला असेल त्यांनी नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करायचा। या संबंधीचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचंय, कोणी करायचंय, कधी करायचंय, त्याच्या काय पद्धती आहेत। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, चॅनलवर नवीन असाल तर तो व्हिडिओ आधी पहा, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच पुढच्या आध्यात्मिक पोथ्या आणि पुस्तकांच्या वाचनाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आवडलं तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूच। धन्यवाद।